स्वागत आहे तुमचं ज्योती टेलरिंग चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे 36 साइज ब्लाउजची पूर्ण पेपर कटिंग। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे 36 साइज ब्लाउजची मी तुम्हाला पेपर कटिंग सांगत आहे। ब्लाउजची उंची घ्यायची आहे सरळ पद्धतीने इंची टेपने। अशा पद्धतीने ब्लाउजची जी उंची आहे 12 आहे, तर मी तर 13 घेत आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही पहा स्टेप बाय स्टेप। त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे, शोल्डर आहे 5। अशा पद्धतीने 5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। शोल्डर 5 घेतल्याच्या नंतर मोंडा घ्यायचा आहे 5.5 सरळ पद्धतीने। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा ब्लाउजची जे लांबी असते त्याचा माप टाकायचा आहे। ब्लाउजच्या लांबीचा माप 9 आहे। 9 वर इथं मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचं आहे सरळ पद्धतीने। अशा पद्धतीने तुम्ही पहा खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। त्याच्यानंतर या पट्टीने सरळ रेष ओढून घेऊयात जशास तसं स्टेप बाय स्टेप। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। प्रिन्सेस कट ब्लाउजची मी तुम्हाला पेपर कटिंग सांगत आहे 36 साइज। त्याच्यानंतर शोल्डरच्या साईडने गळ्याला आकार देण्यासाठी 2.25 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। गळ्याची जी उंची आहे ते टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने गळ्याची जी उंची आहे 9 आहे। गळ्याला आकार देण्यासाठी खालच्या साईडने 3 वर मार्किंग करून घ्यायचे आहे सरळ पद्धतीने 3 वर। त्याच्यानंतर पट्टीने आपण हे सरळ रेष ओढून घेऊयात। मग आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात सरळ पद्धतीने स्टेप बाय स्टेप। अशा पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेत आहे। मटका गळा आहे। त्याच्यानंतर मोंड्याच्या साईडने 1.5 वर मार्किंग करून मोंड्याला आपण आकार देऊन घेऊयात 1.5 वर। अशा पद्धतीने मोंड्याला मी कशा पद्धतीने आकार देत आहे तुम्ही इथं पहा। अशा पद्धतीने हलक्या हाताने मोंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। त्याच्यानंतर इथं गळ्याला कशा पद्धतीने आकार द्यायचा तुम्ही इथं पहा। मटका गळा मी काढत आहे। अशा पद्धतीने हलक्या हाताने मटक्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने। खूप सोपी आणि खूप सिंपल पद्धत आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करा। त्याच्यानंतर हे बॅक साईडची जे ब्लाउजची जी बाजू आहे ते आपण आता इथं कट करून घेऊयात अशा पद्धतीने। आणि हेच बॅक साईडची बाजू आहे, फ्रंट साईड जे आहे ते कट करायचे आहे। अशाच पद्धतीने ठेवून सरळ पद्धतीने जशास तसं इथं आपण बॅक साईडची जी बाजू आहे ते कार्ड पेपरवर ठेवायची आहे। जशास तसा उमटून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे फ्रंट साईड कशा पद्धतीने माप टाकायचे ते। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल। अशा पद्धतीने इथं मी कट करून घेत आहे। आता फ्रंट साईड जे आहे ते बॅक साईडची जी बाजू आहे ते फ्रंट साईडवर ठेवून व्यवस्थितपणे जशास तसं उमटून घ्यायचं आहे। तर गोष्ट लक्षात ठेवायची आहे सरळ पद्धतीने। आता मी इथं गळा कट करून घेत आहे अशा पद्धतीने। खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा अशा पद्धतीने। आता फ्रंट साईड जे आहे त्याचे माप कशा पद्धतीने घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही पहा अशा पद्धतीने फ्रंट साईड जे आहे ते इथं आता मी तुम्हाला माप टाकून दाखवते। शोल्डरच्या साईडकडून 2.25 वर मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने। समोरच्या ज्या गळ्याची उंची आहे ते टाकून घ्यायची आहे। समोरच्या गळ्याची उंची इथं 5.5 आहे। 5.5 वर सरळ पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर हलक्या हाताने गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे सरळ पद्धतीने स्टेप बाय स्टेप। प्रिन्सेस कटला कशा पद्धतीने आकार देतात ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे सोप्या आणि सरळ पद्धतीने। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे मराठीमध्ये, तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने।
त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा इंची टेप घ्यायची आहे. शोल्डरच्या साईडकडून सरळ पकडायची आहे इंची टेप. एकदम व्यवस्थित इंची टेप पकडायची आहे सरळ पद्धतीने, एकदम मधोमध. खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायची आहे. इथं तुम्ही पहा खालच्या साईडने मी मार्किंग करून घेतलेले आहे. खालचा जो टक्स आहे तो इथं 3.5चा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खालचा जो टक्स आहे 3.5चा घेतलेला आहे. साईडने अर्धा इंचवर मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने. व्हिडिओमध्ये तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात बसेल. प्रिन्सेस कटला आकार देण्याची खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मोंड्याच्या साईडने 3वर मार्किंग करून घ्यायची आहे. मोंड्याच्या साईडने म्हणजे फिटिंगच्या साईडने 3वर मार्किंग करून घ्यायची आहे सरळ पद्धतीने. प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी हे गोष्ट इथं महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथं पहा प्रिन्सेस कटला कशा पद्धतीने मी आकार देत आहे. सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस कटला आकार देऊ शकता सरळ आणि सोप्या पद्धतीने. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टिचिंग कशा पद्धतीने करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप. आता हे पेपर कटिंग मी तुम्हाला सांगत आहे. स्टिचिंग करणं तर खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर हुकाच्या साईडने एक टक्स टाकायचा असतो. 2.5वर मार्किंग करून घेऊन हुकाच्या साईडने एक टक्स टाकून घ्यायचा आहे. हुकाच्या साईडने टक्स टाकल्याच्या नंतर ब्लाऊज फिटिंगला खूप सुंदर बसतो. ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप सुंदर येते. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 36 साईज ब्लाऊजची मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग सांगितलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्टिचिंग कशा पद्धतीने करायची. अस्तरवर पण मी तुम्हाला सांगणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा.